ओम नमो भगवते वासुदेवाय. ऋषभदेव आपल्या देहाबद्दल पूर्णतः उदासीन वृत्ती धारण करून त्या ब्रह्मावर्तातून बाहेर पडले आणि ते एकदम मौनामध्ये गेले. कोणाशी काही बोलणं नाही. कोणी बोलायला आलं तरी सुद्धा त्या बोलण्याला, विचारण्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद नाही, त्याचा प्रतिकार नाही. जड, आंधळा, बहिरा, मुका किंवा एखादा पिशाच किंवा एखादा अगदी ठार वेडा अशांसारखी ते हालचाल करत असत, अशांसारखं ते वागत असत. आणि पूर्ण अवधूत स्थितीमध्ये ते सगळीकडे हिंडत होते. कधी मनात आलं की नानाविध नगरांमध्ये, पुरांमध्ये हिंडावं, गावांमध्ये हिंडावं. कधी शेतांमध्ये जावं, शेतकऱ्यांच्या घरात राहावं, उद्यानांमध्ये, डोंगराळ गावांमध्ये किंवा सेनेच्या छावणीमध्ये बसावं, गोशाळेमध्ये राहावं, गवळ्यांच्या वस्तीमध्ये राहावं किंवा यात्री जिथे आसरा घेतात अशा धर्मशाळेमध्ये सुद्धा जाऊन राहावं. त्यांच्या हिंडण्याला कुठल्याही प्रकारचा हेतू नव्हता, प्रयोजन नव्हतं, शिस्त नव्हती. कधी डोंगराळ भागात, कधी जंगलांमध्ये, कधी आश्रमामध्ये ते हिंडत हिंडत जायचे किंवा कुठल्याही रस्त्याला निघावं, कुठल्याही रस्त्या बाजूला जावं. निरुद्देश हिंडणं ज्याला म्हणतात असं त्यांचं हिंडणं चालू होतं. जंगलामध्ये एखादा स्वैर हत्ती ज्याप्रमाणे हिंडत असतो आपल्या मत्त अवस्थेमध्ये आणि त्याला आजूबाजूच्या माशा, मधमाशा किंवा अन्य किडे जसे त्रास देतात, तशी बरीच माणसं आजूबाजूला त्यांची ती अवस्था बघितल्यानंतर गोळा व्हायची आणि त्यांना त्रास देत असत. कारण ह्यांची नेमकी काय अवस्था आहे हे जाणण्याचं चातुर्य त्या लोकांकडे नव्हतं. ते मूर्खच होते, अडाणीच होते, अज्ञानी होते. आणि म्हणून अज्ञानवश किंवा मूर्खतावश कधी कोणीतरी त्यांना दडवायचं, धमकी द्यायचं, कोणी मारायचं. ते कुठे बसले असले, झोपले असले तर त्यांच्यावर मलमूत्राचं विसर्जन करायचं, कोणी त्यांच्या अंगावर थुंकायचं किंवा कोणी दगड खडे मारायचं, कोणी धूळ फेकायचं, कोणी त्यांच्याबद्दल वाईट साईट खरं खोटं बोलून त्यांचा तिरस्कार करायचं. पण हे सगळं चालू असताना सुद्धा यातल्या कुठल्याही प्रकारामध्ये ऋषभदेव गुंतले नाहीत, त्याची त्यांनी दखल सुद्धा घेतली नाही. कारण अज्ञानामुळं, भ्रमामुळं ज्याला आपण खरा मानतो, सत्य मानतो, असा देह त्यांच्या लेखी मिथ्याच होता. रज्जूवरचा सर्प जसा ज्ञान झालं की मावळतो, तसा देह सुद्धा हा मिथ्याच आहे, हा केव्हा ना केव्हा तरी जाणारच आहे. आणि त्या देहातलं आत्मतत्व जे आहे तेच खरं आहे आणि तेच चिरंतन आहे. हा भाव त्यांच्या ठिकाणी नित्य जागृत असल्यामुळं त्या बाकीच्या कुठल्याही प्रकाराकडे त्यांनी ढुंकूनही बघितलं नाही, त्याची दखल घेतली नाही. आणि सगळीकडे मीच एक भरलेला आहे या भावनेमुळं ते न भीता निर्भय वृत्तीनं सगळीकडे हिंडत होते. कार्यकारण रूप अशा संपूर्ण प्रपंचाचा साक्षी होऊन ते स्वतःच्या परमात्मा स्वरूपामध्येच रममाण होते. आणि असं असून सुद्धा लोकांनी दिलेल्या त्रासाचा, त्यांच्या या अवस्थेचा, वेळच्या वेळेला तहान भूक न भागवण्याचा त्यांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारे दुष्परिणाम दिसून येत नव्हता. हातीपायी धड होते, छाती भरदार होती, बाहू लांब होते, आजानुबाहू होते, खांदे गळे भरदार होते, मुख सुद्धा प्रसन्न होतं आणि चेहऱ्यावर एक प्रसन्न असं हास्य विलसत होतं. डोळे शांत होते,
डोळ्यातल्या बाहुल्या जरा सुद्धा इकडे तिकडे हलत नव्हत्या, एवढ्या त्या स्थिर होत्या. संपूर्ण चेहऱ्यावरनं हा मनुष्य अत्यंत शांत असावा, चिंतारहित असावा आणि लोकांच्या ठिकाणचा संताप सहज दूर करेल असं सामर्थ्य असलेला असावा, असं लोकांना वाटावं, असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि ते जेव्हा नगरातून गावातून हिंडत असत, आपल्या मस्तीतच असताना हिंडत असत, पण त्यांना बघितल्यानंतर आजूबाजूच्या अनेक स्त्रियांच्या ठिकाणी कामभाव जागृत होत असे. पण त्याची यांच्याकडे कधी दखल घेतली गेली नाही, त्यांना त्याची जाणीवच नव्हती आणि स्वतःच्याच मस्तीमध्ये राहत अतिशय एखाद्या धुलीधुसर अशा देहामुळं अवधूतासारखे ते इकडे तिकडे हिंडत होते. आणि जेव्हा भगवान ऋषभदेवाने बघितलं की ही सगळी जनता आपल्या योग साधनेमध्ये विघ्नरूप आहे आणि यांच्यापासून जर वाचायचं असेल, स्वतःची आंतरिक स्थिती मोडू द्यायची नसेल, तर आपल्याला बिभत्स वृत्ती धारण करायला पाहिजे. जोपर्यंत शांत होते तोपर्यंत अनेक माणसं त्यांना त्रास देत होती, कारण कुठला प्रतिकारच ते करत नव्हते. पण ते जे काही त्रास देत होते त्यांच्यामुळे त्यांची जी आतली योगवृत्ती होती, योग केंद्रितता होती, ती कुठेतरी हलायला लागली. आणि म्हणून मग त्यांनी बुद्धिपुरस्सर स्वतःच असं बिभत्स रूप दाखवायला सुरुवात केली. आणि अजगर ज्याप्रमाणे राहतं की कोणाकडेही काही मागायचं नाही, यदृच्छेनं जे मिळेल त्याच्यात समाधानी राहायचं, जिथे कुठे असू तिथेच पडल्या पडल्या खाणं पिणं, मलमूत्र विसर्जन, असं सगळं त्यांनी सुरू केलं. आणि मग स्वाभाविकच हे सगळं बघितल्यानंतर, त्यांचं ते अपवित्र शरीर बघितल्यानंतर सामान्य माणसं तिथून दूर जायची. पण अशी अपवित्र स्थिती असून सुद्धा देहाची, त्यांच्या देहातून कुठल्याही प्रकारे दुर्गंध येत नव्हता. उलट अतिशय मोहक असा, वेळ लागेल असा एक सुगंध, अभौतिक सुगंध तिथे येत होता, अपार्थिव सुगंध येत होता. आणि हा सुगंध वाऱ्याच्या सहाय्यानं चारी बाजूना 10 योजनापर्यंत दूरवर तो पसरत होता. आणि अशा प्रकारे गायी, हरणं, कावळे इत्यादींच्या सगळ्या वृत्तींचा स्वीकार करून ते त्यांच्यासारखे कधी चालायचे, कधी उभे राहायचे, कधी बसायचे, कधी पडल्या पडल्यात खायचे प्यायचे, कधी बसल्या जागेवर मलमूत्राचा त्याग करायचे. राजाने सहज विचारलं असेल की हे असं का बरं? तेव्हा परीक्षिताला ते सांगतायत की परमहंसांचा आदर्श काय असावा हे दाखवण्यासाठी हे अशा प्रकारचं आचरण त्यांचं चाललं होतं. परमहंसांना आदर्श कसा असावा याचं शिक्षण देण्यासाठी मोक्षपती भगवान ऋषभदेवानं अनेक प्रकारच्या योगचर्या धारण केल्या. ते निरंतर सर्वश्रेष्ठ असा सर्वोच्च आनंद अनुभवत होते. आणि त्यांच्या नजरेमध्ये निरुपाधिक रूपानं संपूर्ण प्राण्यांच्या ठिकाणचा जो आत्मा आहे, तो आपल्या ठिकाणी असलेला जो आत्मस्वरूप भगवान वासुदेव यांच्यापेक्षा जरासा सुद्धा भिन्न नाही, वेगळा नाही, निराळा नाही, असा त्यांच्या ठिकाणी भाव होता. आणि म्हणून सगळ्या प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त करून घेतलेले होते. आणि त्यांच्याजवळ अनेक सिद्धी होत्या. आकाशातून जावं, मनाच्या गतीनं एका ठिकाणून दुसरीकडे जावं, मध्येच
अंतर्धान पाहावं, अदृश्य व्हावं किंवा दुसऱ्या कोणाच्या शरीरात प्रवेश करून त्याप्रमाणे राहावं, अत्यंत दूरवरची गोष्ट आवाज ऐकणं किंवा लांबवरचं एखादं दृश्य बघणं, अशा अनेक प्रकारच्या सिद्धी ह्या ऋषभदेवांची सेवा करण्यासाठी त्यांच्या देहामध्ये मनामध्ये येऊन राहिलेल्या होत्या. परंतु त्यांनी केव्हाही क्षणभर सुद्धा त्यांचा आदर केला नाही, त्यांचा स्वीकार केला नाही, त्या सिद्धी कधी वापरल्या नाही. पुढे राजाने विचारलं की अहो भगवान, खरं तर असं आहे की योगरूप वायूमुळं प्रज्वलित झालेला जो ज्ञानाग्नी आहे, त्या ज्ञानाग्नीमध्ये राग, द्वेष, काम, क्रोध, लोभ, मोह किंवा अन्य सगळी कर्म बीज ही पूर्णतः निशेष जळून जातात. मग असे जे आत्माराम असलेले मुनी आहेत, त्यांना जर दैववशात, कारण दैवाची गती ही प्रारब्धाची गती देहापर्यंतच चालते, तेव्हा दैववशात जर अशा काही अणिमादी सिद्धी प्राप्त झाल्या तर त्या काही त्यांच्या रागद्वेषाला किंवा अन्य कष्टांना कारणीभूत होऊ शकत नाही. मग भगवान ऋषभांनी त्या महासिद्धींचा वापर का नाही केला, त्यांचा स्वीकार का नाही केला, ह्याच्या उत्तरादाखल शुकमामुनी जे काही सांगत होते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.